हॅलो. हाय. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण बघतोय कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत अर्थातच तात्या चषक 2025चा रणसंग्राम येऊन ठेपला गेला आज 5व्या दिवसामध्ये. त्या ठिकाणी पहिल्या सामन्याला एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी दोन दिग्गज मात्र तैनात झालेत, उपस्थित झालेत. एका बाजूला आपण बघणार आहोत साई सुदर्शन भोगलेपाडा विरोधात जय वाघोबा वाकसई. जय वाघोबा वाकसे या संघानं प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले गेले. 5 षटकांचा सामना असेल. त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतील. दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू हे मात्र 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 5 षटकांचा सामना, दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी लगेचच या आमच्या समालोचन कक्षामध्ये. प्रथमतः दिवस समाजसेवक क्रांतिकार क्रांतीवीर क्रांतीसूर्य बिरसा आबा धरती आबा बिरसा मुंडा यांना नमन करत, त्याचप्रमाणे या ज्याच्या माध्यमातून ज्यांच्या स्मृतीला वंदन करून अर्थातच कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत तात्या यांच्या स्मृतीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आजच्या या स्पर्धेला, आजच्या दिवसाला मात्र प्रारंभ करतोय. जे प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेलेत लाईव्ह स्वरूपामध्ये 6 सीटर युट्यूब वाहिनीवरती सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या माहितीसाठी, तर पहिला सामना मैदानाच्या आत रंगला जातोय. जय वाघोबा वाकसई विरोधात साई सुदर्शन भोगलेपाडा. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. निखिल आणि दिनेश ही जोडी आपण बघतोय. साई सुदर्शन भोगलेपाडा या संघाच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात वाघोबा जय वाघोबा वाकसी या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती सज्ज होणारा. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिला दिवस कोणत्या संघाने गाजवला असेल तर वेवूर स्पोर्ट्स या संघाने मात्र सुपर 8मध्ये पदार्पण केलं गेलं. तदनंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल तर सर्पमित्र सफाळे उमेश पठारे याची उत्तुंग कामगिरी आणि त्याच्याच कारणास्तव मात्र सर्पमित्र सफाळे संघ सुपर 8मध्ये आपलं नाव नोंदवलं गेलं. त्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं तर एकता पाटीलपाडा संघ तर आपल्या होम ग्राउंडमध्ये खेळत असताना माहीम मिठागर श्री या संघाला पराभूत करत मात्र सुपर 8मध्ये प्रवेश मिळवला गेला. तदनंतर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल तर संपूर्ण स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामामध्ये आपण प्रत्येक स्पर्धेत ज्यांचं नाव सातत्यानं ऐकत आलो आहे तो जय बजरंग सातपाटी ब या संघाने काल बाजी मारली गेली आणि सुपर 8मध्ये प्रवेश मिळवला. आजच्या दिवसामध्ये बघितलं गेलं तर लो गटाला प्राधान्य दिलं गेलं. त्याच्यामध्ये पहिला सामना रंगवला जातोय. काही क्षेत्ररक्षण सजवून झालाय, पत्सनची वाट बघितली जात आहे. मी निघालो
इथून पंचाचा इशारा आला. लेट्स प्ले. प्रथम गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्गवरती विजय. हा गोलंदाज सज्ज झाला गेलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. ज्या ठिकाणी पॉवर प्लेचं बंधनातला षटक आहे. पहिलं षटक, पहिला चेंडू, खराब चेंडू राहिला गेला, भीमर स्वरूपामध्ये हाताळला गेला. कारणास्तव गिझरमध्ये त्या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न नाही आहे. नक्कीच पंच दर्शवतील 9+1 एकूण 2 धावेरेषे स्कोर कार्डचा श्रीगणेश होताना बघायला मिळाला. इथून खऱ्या गोलंदाज इथून जर या 6 चेंडूमध्ये एखादा भीमर आला तर गोलंदाज चेंज होणार आहे. नक्कीच 9 चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू खराब सुरुवात म्हणावी लागेल जय वाघवा वागसी संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. नक्कीच 10 नंबरची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन तयार असेल गोलंदाज विजय. आयटा मुहूर्त विकेट नाही, त्यामुळे चांगला चेंडू हलक्या हाताने आपल्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीतची संधी, निखिल बाद होणार आहे. धावचीतच्या स्वरूपामध्ये पहिला झटका लागला जातोय 2 या आकड्यावरती. कुठेतरी चुकी झाली, एकाच रोलावरती 2 गाड्या आदळल्या गेल्या. त्या कारणास्तव मात्र धावचीतच्या स्वरूपात निखिल गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅक टू दी पवेलियन आहे. गॉन. पहिला झटका लागला जातोय 2 या आकड्यावरती. पहिला चेंडू नक्कीच थोडा अतिरिक्त हाईटच्या वर हाताळण्यामध्ये गोलंदाजाला अपयश आलं होतं. तदनंतर पहिला चेंडू प्रतिम अचूक लेंथ आणि लाईनला मेंटेन करत असताना चांगला चेंडू हाताळला गेला. त्या ठिकाणी निखिल सारखे एक मोठ्या फलंदाजाला धावचीतच्या स्वरूपात बाद करण्यामध्ये यश आलं. जय वाघोबा वागसे या संघाला 2 आकड्यावरती पहिला झटका लागला तो निखिल स्वरूपामध्ये साई सुदर्शन भुगलेपाडा संघाला. इथून मात्र नक्कीच धावांवरती अंकुश लावण्यामध्ये यश येणार आहे. कारण निखिल एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या अनुषंगाने आपण बघितलं असेल चांगली फलंदाजी राहिली गेली अनेक स्पर्धांमध्ये. परंतु आजच्या दिवसामध्ये कुठेतरी बॅकफुटवरती जात असताना पहिल्याच चेंडूवरती धावचीतच्या स्वरूपात बाद झाला. तर चांगली कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज विजयच्या माध्यमातून. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मात्र धावचीतच्या स्वरूपात बाद केला गेलाय. इथून दुसरा चेंडू एवढा शॉर्ट पिच चेंडू, त्यावरती आक्रमण पॉईंटच्या वरून चेंडू सरळ दंदन दंदन करत जातो सीमारेषा जवळ. त्या ठिकाणी चेंडूला नक्कीच चौकार आला. चांगला फटका बघायला मला वेट अँड वॉच बॅकफुट वरती जात असताना पंच मात्र बघायला मला. इथून हाणामारी केली जाते कारण पॉवर प्लेचे षटक आहे, बंधनातलं षटक आहे. त्या ठिकाणी दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो. यावेळेस फुल टच चेंडू वर आक्रमण चेंडू यावेळेस स्क्वेअर लेग रिझन मध्ये आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. गोलंदाजाला परत यावं लागेल गोलंदाजीमध्ये आणि चांगले चेंडू हाताळावे लागतील कारण पॉवर प्लेचे षटक आहे. इथून जितक्या धावा खर्च करण्यात रोशनने मात्र आक्रमकता धारण केली गेली आहे. इथून चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न नाहीये. एका धावेवरतीच समाधान मानलं जात आहे. यावेळेस दिनेश नक्कीच पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने प्लेसमेंट करून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. त्या ठिकाणी मात्र निखिलला बॅक टू दी पवेलियन यावं लागलं. निखिल नाराज आहे स्वतःवरती, ही चुकी झाली आहे. दोन गोलंदाज कमबॅक करतोय 2 चौकार आल्यानंतर. विजय 5वा चेंडू असं ते सरार पडल्यानंतर मात्र यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला. गुड लेंथ वर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणार चेंडू बघा आम्हाला. त्या कारणास्तव दिनेश फलंदाजाला मात्र बीट व्हावं लागतंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील ज्या ठिकाणी संख्या जाऊन पोहोचली गेली 11 या आकड्यावरती. आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेल ज्या अनुषंगानं विजय गोलंदाजी साकारतोय अप्रतिमरित्या. त्यामुळे फुल टच चेंडू आहे. नक्कीच पंच दर्शवतील. एकच धावा चेंडू होता परंतु डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न यावेळेस चुकी झाली. चुकीला माफी नाही आहे. इथून चांगला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण तितके चांगले फेकी होती परंतु गोलंदाज
उच्चेच्या माध्यमातून चेंडू कॅदर करू शकली नाही. त्या कारणास्तव एक धावेत दुसऱ्या धावेत रूपांतर करण्यामध्ये यश आलं गेला. फलंदाजांना इथून धावसंख्या 2 फ्लाय होत असताना साऊन विसावले गेले. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 13 धावा अशी स्थिती आपण बघतोय साई सुदर्शन भोगलेपाडा संघाची. इथून पहिलं षटक समाप्तीवर आलाय. इथून दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. नवीन गोलंदाजी मार्कवरती दुर्वेश आपण बघतोय. ज्या अनुषंगाने बघितलं तर एकूण आमेगिल स्पेल राहिलं गेलं 2 चौकार आल्यानंतर गोलंदाज विजयने मात्र कमबॅक करून दिलं गेलं. दुर्वेश 7वी गोलंदाज आले गोलंदाजी मार्कवरती. इथून कमीत कमी धावा खर्च करणं खूप गरजेचं असेल गोलंदाज दुर्वेशला, कारण सकाळचं सत्र आहे त्या ठिकाणी थोडंसं डीव बघायला मिळत आहे मैदानावरती आणि दमट वातावरण आहे सकाळच्या या सत्रामध्ये. पहिला चेंडू खराब राहिला गेला पण आम्हाला दर्शवतात सकाळच्या सत्रामध्ये कवायत करत असताना स्क्वेअर स्वरूपामध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केली जाते धाव दुर्वेश गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच ज्याप्रमाणे सुरुवात केली गेली होती पाया भरणे मात्र विजयच्या माध्यमातून राहिली. पहिला चेंडू भीमरा हाताळला त्याचप्रमाणे पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा धाव खर्च करतोय. यावेळेस जागा बांधून अप्रतिम चेंडूला सरळ फेकून दिलं गेलं. 1 बाउन्स 2 बाउन्स आलाय चौकार 4. अशा चेंडूला मात्र मैदानामध्ये थारा नाहीये. चेंडू तो रोशन आक्रमकता धारण करतो आणि संघाची धुरा सांभाळतोय. पुढचा चेंडू असेल दुर्वेशाच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर तितकाच कडक प्रहार आमच्या कॅमेरामॅनचे अभिवादन करण्यासाठी सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. यावेळेस आलाय चौकार 4. राहिली आतापर्यंत रोशन या फलंदाजाच्या माध्यमातून. या वेळेस पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये बॅक टू बॅक कॉपी बुक स्टाईलने चौकारांची हॅट्रिक साधली गेली आहे फलंदाज रोशनच्या माध्यमातून. चौकार फिरणारा फटकेबाजी मैदानाची चौफेर बाजूने बघायला मिळते. याला पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू त्यावरती आक्रमण. चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस पुन्हा एकदा चौकार आलाय. आउट पाठवण्यामध्ये प्रथम तांडेलला यश आलं होतं. त्याचप्रमाणे ही फटकेबाजी 4 चेंडूवरती 4 चौकार आलेत. इथून गोलंदाज दुर्वेशला तर कारनामा करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू बघायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये पंच आम्हाला दर्शवतात स्क्वेअर स्वरूपामध्ये हा चेंडू हाताळला जातोय. पूर्णपणे गोलंदाजावरती मात्र यावेळेस प्रेशर कन्वर्ट झाला. ज्या अनुषंगानं फलंदाजी करतोय ना रोशन अप्रतिम आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी बघायला मिळाला. आतापर्यंत 4 चेंडू 4 चौकार. तिथून पुढचा चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा फुलटो चेंडू. नक्कीच स्वतःवरती नाराज आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ दंदन दंदन करत आलाय. समालोचन कक्षाला अभिवादन देण्यासाठी चौकार 4. इथून चुकीला माफी नाहीये. टिपली जातात. तुझा सकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडू 6 चौकार आले तर संध्याकाळच्या सत्रामध्ये ही रील्स व्हायरल होणार आहे यात काही शंका नाही आहे. कारण एडिटर्स भरपूर असतात जे मात्र प्लेयर्स खेळाडूंना मोटिवेट करत असतात, ज्यांच्या माध्यमातून ज्या रील्स व्हायरल होतात. अनेक खेळाडूला मात्र त्या ठिकाणी ओळख निर्माण होते. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती कमबॅक केलं गेलं. एकच धाव आली आहे. नक्कीच येणाऱ्या तिसऱ्या षटकासाठी स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवून घेतली आहे.
आणि आपण बघितलं असेल तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दर्शन बांदेकर सलग 5 चेंडू 5 षटकार मारल्यानंतर शेवटच्या 6 चेंडूवरती नक्कीच गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी 6व्या चेंडूवर सन्मान देण्याचं कार्य ज्याच्या माध्यमातून राहिलं गेलं अप्रतिमरित्या. आणि ज्यावेळेस 6 चेंडू 6 चौकार 6 चेंडू 6 षटकार येतात त्यावेळेस गोलंदाजाचं मनोबल मात्र खचून गेलं जातं. त्याला वाटलं होतं की आज संपूर्ण माझ्यातलं जे काय शक्ती आहे ती संपून गेली आहे, परंतु तसं काही नसतं. कारण येणारा काळ हा प्रत्येकजण आपापला गाजवत असतो. तर तिसरं षटक गोलंदाजी पार्कवरती मयूर हा गोलंदाज नक्कीच खूप महागडा षटक म्हणता येईल आणि एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोचला गेलाय सई सुदर्शन भोगलेपाडा संघ. संघ जर आपण तपासून बघितल्यावर जाऊन पोहोचले गेले 36 आकड्यावरती. खराब गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण बघायला मिळालं ध्रुवे सातवीच्या माध्यमातून. 5 चेंडू 5 चौकार ज्याच्या गोलंदाजीवरती पटकवण्यामध्ये फलंदाज रोशनाला यश आलं होतं. नवीन गोलंदाजी मार्कवरती तिसरं वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन प्रगतीपथावरती आला. पहिला चेंडू नक्कीच सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु शरीरापासून दूर ठेवण्याचा मानस जो राहिला गेला. पहिल्या चेंडूवरती ते दर्शवत असताना गोलंदाज मयूर हा बघायला मिळतो. नक्कीच फलंदाजापासून दूरवर चेंडू ठेवण्याचा जो मानस आहे पहिल्या चेंडूवरती साध्य नक्कीच झाला, परंतु रोशन ज्याने आक्रमकता धारण केली गेली आहे त्याला रोखू शकणं एक वागोबा वक्सई या संघाला साध्य होईल का, शक्य होईल का हे सुद्धा बघणार आहोत. यावेळेस प्रमोद त्या ठिकाणी प्रयत्न करत होते परंतु रोखू शकणार नाही. त्यावेळेस पुन्हा एकदा चौकार आलाय. त्यामुळे चांगला फटका चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी करणार नाही आहेत. जेवणने चेंडूला फील्ड केलं परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. इथून 2 धावा निश्चित स्कोर कार्ड पुढे सरसावलं जात आहे. जाऊन पोहोचलं गेलं 42 आकड्यावरती आणि 42 धावांमध्ये 12 चेंडू 36 धावांची एक वैयक्तिक भरभक्कम खेळी मात्र केली जाते रोशनच्या माध्यमातून. या स्पर्धेचे नक्कीच अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवू शकेल का, कारण आपण बघितलं असेल यावेळेस यष्टीजीतच्या स्वरूपामध्ये चाणक्य रीतीने विजय बघायला मला यष्टीजीतच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. त्या ठिकाणी रोषे येतोय तंबूच्या आसऱ्याला. इथून या स्पर्धेचे आपण बघितलं खेळत असताना ज्याने अर्धशतक पटकावलं गेलं. तर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल तर वीरेंद्र बाबरे टेनिस क्रिकेट पालघर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आपण घेतलं. त्या विरूनं मात्र कालच्या दिवसात अर्धशतक नोंदवलं गेलं आणि या स्पर्धेचं अर्धशतक आजच्या दिवसात होण्यासाठी रोशनला संधी होती, परंतु नक्की यष्टीजीतच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. परंतु 36 धावांची खेळी करत असताना एक मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलं गेलंय. जवळजवळ नक्कीच बघितलं तर आतापर्यंत चेंडू डिलिव्हर झाले 4. चांगली गोलंदाजी राहिली गेली, ज्या अनुषंगानं पहिली 2 षटकं थोडीशी महागडे राहिले गेले. तदनंतर मयूर आला आणि धावसंख्येवरती रोख लावून ठेवली आतापर्यंत. यामुळे चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा संधी निर्माण झाली होती. खराब क्षेत्ररक्षण, परंतु चांगलं बॅकअप पुन्हा एकदाच या ठिकाणी चेंडू अडवला गेला. एकच धाव्यावरती समाधान मानलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 43 आकड्यावरती. 43 धावांमध्ये जवळजवळ 4 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केलेत. जय वागसे संघानं 36 धावा मात्र पटकवत असताना रोशना फलंदाज बघायला मला आणि 2 धावा मात्र दिनेशच्या नावावरती आहेत. यावेळेस चांगला चेंडू नक्कीच बॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु अयशस्वी. यावेळेस धावा येत असतात अशा प्रकारचे शॉट्स खेळणं गरजेचं नसतं. हा स्टायलिश फटका आहे, नक्कीच सध्याच्या ट्रेंडमध्ये असेल तशाच प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु चेंडू जे सांगतो झाले निर्धाव स्वरूपामध्ये. धावसंख्या आपण बघितली गेली तर जाऊन पोहोचली गेली आहे 3 षटकाच्या अखेरीस 43 आकड्यावरती 2-43 असं स्थिती मात्र आपण बघतोय साई सुदर्शन भोगलेपाडा या संघाची. इथून नवीन गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवरती येईल. 5 षटकांमध्ये 4 गोलंदाज
अनिवार्य असेल याची नोंद घ्यायची आपण. लगेचच नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. यावेळेस अंकित आणि दिनेश ही जोडी आहे आणि यांना धावसंख्या मोठी निर्माण करावी लागेल ह्या दोन षटकामध्ये, कारण ज्याप्रमाणे सुरुवात मिळवून दिली आहे ना, तर शेवट ही तितकाच गोड होऊ शकतो काय सुद्धा बघितलं जाणार आहे. साईला गोलंदाज झाला. यावेळेस पहिला चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण मयूरला बघतोय, ज्यांनी चांगली गोलंदाजी साकारली गेली. आपल्या गोलंदाजीमध्ये उगाच 7 धावा खर्च करत मात्र स्कोर कार्डवरती अंकुश लाभलाय. त्यानंतर साईला गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं चेंडू निर्धाव हाताळलाय. इथून थोडासा बब्बल झाले. पुढचा चेंडू या षटकातील दुसरा चेंडू, यावेळेस पूर्ण असे एकदा, परंतु पंच दर्शवतोय स्वेर चेंडू अतिरिक्त धावानिशी धाव खर्च केली जाते. जो गोलंदाज तो एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करतोय. मात्र तिसरा गोलंदाज मयूर राहिला गेला, ज्यानं हे षटक अप्रतिमरित्या हाताळलं गेलं. 6 चेंडू 7 धावा खर्च करत 1 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवली गेली. तर पुन्हा एकदा स्वेर स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा खर्च गोलंदाज साहिल दोन चांगली गोलंदाजी साकारावी लागेल, कारण ज्या अनुषंगानं धावसंख्येवरती रोख लावण्यामध्ये गोलंदाज मयूरला यश आलं गेलं, तदनंतर साहिल आलाय, परंतु चांगली कामगिरी करू शकत नाही. भरकटलेली लेंथ लाईनला मेंटेन केलं जातं. यावेळेस निर्धाव चेंडू राहिला गेला, सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला, चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. त्यामुळे थोडीशी भरकटलेली गोलंदाजी नक्कीच होती, परंतु तदनंतर कमबॅक राहिलं गेलं गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. अंकितला बॅकफुटवर पाठवण्याचं कार्य झालं. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक विजय चेंडू खाली येतो, कोणतीच चुकी होणार नाही. सब डिसमिसल सोपा जाईल. फलंदाज अंकित ठरलाय फेल. बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज गेला नितेश, आणि नक्की म्हटलं होतं की ज्यावेळेस निखिलचा विकेट गेला त्यावेळेस थोडीशी धावांवरती अंकुश राहील, परंतु तसं काही घडलं नाही आहे. त्याची कमी मात्र भासून दिली नाही रोशन या फलंदाजांना. परंतु रोशनची ज्यावेळेस विकेट गेली आहे ना, त्यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेला साई सुदर्शन भोगलेपाडा संघ. तू चांगली गोलंदाजी राहिली गेली. 2 वाईट आल्यानंतर काय गोलंदाज हात आलतो. यावेळेस चांगला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक जयवंत आहेत त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड करतील. तदुर मात्र 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. सगळ्यात 2ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले गेले 47 आकड्यावरती आणि सकाळच्या सत्रामध्ये अर्ध शतकाच्या जवळ मात्र जाऊन पोहोचला गेलाय साई सुदर्शन भोगलेपाडा संघ. साई हा चांगली गोलंदाजी साकारतोय. पहिले 2 स्वर चेंडू हाताळल्यानंतर तून मॅच मध्ये पूर्ण शकतो. यावेळेस लोअर फुट चेंडू, त्यावरती आक्रमण. अविनाश चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूला रोखण्याचा मानस राहिला गेला, परंतु मिसफिल्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 धावा पूर्ण शेक. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुटतो चेंडू, खराब क्षेत्ररक्षण. राजेशच्या माध्यमातून बघायला आम्हाला 1 धावेचा दुसऱ्या धावेत रूपांतर. ज्याप्रमाणे मात्र मिसफिल्ड होते ना, ज्यावेळेस स्ट्राईक रोटेट होते आणि त्यावेळेस येणाऱ्या चेंडूवरती हल्ला बोल होतो आणि ते थोडंसं महागडं ठरलं जातं. तेच घडलं गेलं. यावेळेस 1 धाव होती, त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर गोलंदाज मयूर हा गोलंदाज झाला. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन ज्याने तिसरं षटक हाताळलं होतं अप्रतिमरित्या, तोच गोलंदाज डेथ ओव्हर मध्ये आला. शेवटचा आणि अंतिम षटक असेल, ज्या ठिकाणी उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
पहिला चेंडू घेऊन तयार यावेळेस वर गतीने चेंडूला हाताळलं गेलं. त्या ठिकाणी तुर्वे सातवी चेंडूला फील्ड करत द्वारे एक धाव पूर्ण झाली आहे. नितेश मात्र दुसऱ्या धावीचा प्रयत्न करत नाही आहे, कारण त्याच्या फळीतून चांगले फटके आलेत. चांगली फटके बाजी होते नितेशच्या माध्यमातून, म्हणूनच स्वतःकडे स्ट्राईक रोखून ठेवली गेली आणि एकच धावेवरती समाधान मानलं जातं. दोन चांगले चेंडूचं डिलिव्हर केले गेले तर 7 धावांमध्ये 7 धावांपर्यंत रोखण्याचा जो मानस आहे तो अचूकरित्या पार केला जाईल. अन्यथा मात्र ह्या धावा आल्या तर 60+ होतील. नितेशची बॅट जर बोलू लागली, येथून चांगला थ्रो आला तर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच त्याला धावचीच्या स्वरूपात नितेशला बाद व्हावं लागलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही आहे. इथून क्रिकेटच्या या खेळामध्ये जरतरला धारा नाही आहे आणि म्हणूनच ह्या 2 धावा सहजरित्या पूर्ण संख्या 2ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली गेली 56 या आकड्यावरती. इथून अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मैदानामध्ये संघर्ष केला जातोय नितेशच्या फलंदाजीच्या माध्यमातून. मोठे फटके काही येत नाही आहेत आणि त्याला मोठा फटका मिळत नाही आहे. इथून पुन्हा एकदा बॅक एंड एरिया रिजन मध्ये चेंडू सरळ जातो सीमारेखे जवळ, त्या ठिकाणी चेंडू अडला जाईल. त्याच्यावर 2 धावा सहजरित्या पूर्ण. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतंय. चांगला खेळ आतापर्यंत राहिला गेला. डिसिप्लिन क्रिकेट या सकाळच्या सत्रामध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये थोडंसं मागणं नक्कीच राहिलं गेलं होतं. नंतर मयूर आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि त्याने मात्र अंकुश लावला गेला. आता मध्ये इकॉनॉमिकल स्पेल राहिलं गेलं. हे सुद्धा डेथ ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आपलं नाव नोंदवू शकेल का हे प्रश्नचिन्ह आहे. तो 4था चेंडू असेल पूर्ण एकदा स्लोवर चेंडू, चेंज ऑफ द पेस. नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणार आहे बघायला मला, आणि ही खासियत आहे गोलंदाजाची. तो चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज मयूर. 5वा चेंडू असेल पुरुष एकदा फलंदाज नितेश आहे. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यामुळे चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, पण फटका तितकाच चांगला आहे. चुकी झाली आहे अविनाशच्या माध्यमातून. चेंडू सरळ 1 बाउन्स क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये विकेटच्या रिझन मध्ये चेंडू आला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळालेत खराब स्थितीमध्ये. या कारणास्तव केला जातोय. जर या ठिकाणी वगो फायटर बिंदरपाडा संघाचा कर्णधार उपस्थित असेल तर लगेचच या टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. तर 67 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जातोय. ते जय भगोबा बक्षी संघासमोर त्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल, कारण बक्षी संघाकडे सुद्धा तितकी फलंदाजी जैवन सारखा एक हार्ड हिटर फलंदाज मात्र त्यांच्या संघामध्ये सुद्धा बघायला मिळतं. त्या कारणास्तव मात्र काटेकी टक्कर बघायला मिळेल. यानंतरचा सामना तितकाच मोठा असेल. वगो फायटर बिंदरपडा विरोधात मोरिया 11 मोहाले ठिकाणी एकमेकांच्या विरोधात 2 धुरंधर लढवण्यासाठी सज्ज होतील. मोहाले संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. त्याचप्रमाणे बेंदरपाडा संघाचे कर्णधार सुद्धा शैली सुद्धा आमच्याकडे मार्गस्थ होत आहेत मंद मंद पावलाने. शेख
तर इथून दोन फलंदाज मैदानामध्ये गेले तर जो गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारली गेली. मयूर आणि राजेश ही जोडी आपण बघतोय. जय वाघोबा वागसे संघाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी मयूरने मात्र ती गोलंदाजी करून कमीत कमी धावसंख्या रोखण्यापर्यंतचे प्रयत्न राहिले गेले, अप्रतिमरित्या राहिले गेले, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ काही मिळाली नाही. त्या कारणास्तव मात्र तिथून मॅच जो ना निखिला गोलंदाज नक्की फलंदाजी तितकी चांगली राहिली तर गोलंदाजी मार्क वरती आला. वेळेस शॉर्ट पिच चेंडू त्याला तारा नाहीये. इथून हल्ला बोल केला गेलाय. चेंडू सरळ दंदन दंदन करत गेला तडव्या रिझन मध्ये आउट ऑफ द पार्क आला. यावेळेस राजेश नावात गोलंदाजाचं स्वागत केलं. धावसंख्या आपण बघितले तर जाऊन विसावली गेली 4 आकड्यावरती. इथून निखिलला चांगले चेंडू हाताळावे लागतील कारण जी जिम्मेदारी दिली गेली आहे आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना फलंदाजी तितकी चांगली राहिली नाही. यामुळे चेंडू पडल्यानंतर वाळवला जातो. इथून चुकी झाली या किचच्या माध्यमातून त्या कारणास्तव एक धाव सहजरित्या पूर्ण. नक्कीच या छोट्या छोट्या चुकांना ज्यावेळेस घडल्या जातात त्यावेळेस आपल्याला पराभवाची वाट ही मात्र मिळत असते. त्या कारणास्तव चुकीला माफी नाही आहे. इथून स्ट्राईक रोटेट झाली. अखेरच्या माध्यमातून चुकी झाली. स्ट्राईक रोटेट झाली. तदनंतर मयूर स्ट्राईक वरती आला. इथून जर हल्ला बोल केला गेला निखिल गोलंदाजावरती तर महागडा ठरणार आहे. धावसंख्या आपण बघितली तर जाऊन पोचलेली 5 आकड्यावरती. इथून चांगला फटका चेंडू सरळ लॉंग ऑनच्या दिशेने आला. 1 बाउन्स फील्ड केलं जातं. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली. संख्या 2 ने पुढे सरसावताना बघायला मिळाल. संख्या आपण नक्की हल्ला बोल केला आणि पॉवर प्लेचे षटक आहे बंधनातलं षटक आणि त्या ठिकाणी ही गरज आहे. यावेळेस तेच दरार का म्हणून मला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून का मला प्रमोट केलं गेलं हे दर्शवून देत असताना की युवा टॅलेंट आहे आणि युवा टॅलेंट असलं की स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी संघर्ष आणि संयम ह्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे चांगला फटका त्या ठिकाणी चंदन आहेत प्रयत्न करतायत परंतु नक्कीच झेल पकडू शकले नाहीत. परंतु चांगले प्रयत्न राहिले गेले त्यांच्या माध्यमातून. जर इथून ब्रेकथ्रू लावण्यामध्ये यश आलं असतं तर अजून बॅकफुटवरती गेला असता संघ जय वाघोबा बागसी.
परंतु तसं काही घडलं नाही. यावेळेस पुन्हा एकदा राजेश आला स्ट्राईक वरती, ज्याच्या माध्यमातून एक चौकार आलाय. धावसंख्या आपण बघितले तर जाऊन पोहोचले गेले 5 चेंडूच्या अखेरीस 8 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला होता, नंतर 4 चेंडूवर 4 धावा खर्च करतोय. त्यामुळे पुन्हा एकदा जागा बनवून खेळला गेला. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेजवळ जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड केलं गेलं, परंतु 2 धावा काय रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावाच्या मदतीने धावा आपण तपासून बघितलं तर जाऊन पोहोचले गेल्या 10 या आकड्यावरती. अजून येणारे 24 चेंडू असेल आणि 24 चेंडूंमध्ये 57 धावाची गरज. 14च्या सरासरीनं जितके चेंडू दर्जा भेटेल तितकं रन रेट वाढलं जाणार आहे. इथून 14च्या सरासरीनं आता धावा जमवावे लागणार आहेत. निखिल या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी राहिली गेली. एक षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा, अवघ्या 10 धावा खर्च करताना बघायला मला रोशन हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. ज्याने मात्र एक आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवला. 36 धावांची एक खेळी, मात्र एक महत्वपूर्ण नॉक ज्याच्या फळीतून आपण बघितले तोच यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आला. गोलंदाज सज्ज झालाय रोशन. राईट ओव्हर द विकेट ना मयूरसाठी. तर मयूर जोरदार संघर्ष करतोय मोठ्या फटके खेळण्यासाठी. त्यामुळे शॉर्ट पिच चेंडू त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात. एकाच रुळावर 2 गाड्या म्या तू करत असताना इथून चुकी झाली. पुन्हा धावचीची संधी होती. जर हळूवार हाताने धावून त्या ठिकाणी प्रयत्न केले असते तर नक्कीच धावची दोन चांगले चेंडू हाताळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चालू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हर रिझन मध्ये. त्या क्षेत्ररक्षक आहेत नितेश चेंडूला फील्ड करतील. त्यातून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. आणि ज्याच्या वेळेस मात्र मोठे फटके येत नाहीत त्यावेळेस क्रिकेटमधील बेसिक अर्थातच ध्येयाला प्राधान्य देताना दोन्ही फलंदाज बघायला मिळतात. या 2 धावांची धावसंख्या आपण तपासून बघितली तर जाऊन पोचली गेली 14 या आकड्यावरती. रोशन आलाय की चांगला फटका राहिला गेलाय. वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण एकाच धाव्यावरती समाधान मानलं जाणार आहे. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत गोलंदाज रोशनच्या माध्यमातून इकॉनॉमिकल आणि ज्याप्रमाणे एक भक्कम स्थितीमध्ये जाऊन राहिला साई सुदर्शन. भोलेपाडा संघ आपण बघितलं असेल तर अप्रतिमरित्या फलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये 66 धावांचे एक मोठं आव्हान ठेवलं गेलं जय भगवा वाकसे या संघासमोर. त्यानंतर गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. पहिलं षटक ज्याने आपल्या नावावरती नोंदवलं गेलं गोलंदाज देखील बघायला मिळाला. नंतरचा दुसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा जाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी राहिला गेलाय. फलंदाज राजेश यावेळेस त्याला बॅकफुटवरती पाठवण्याचं कार्य यशस्वीरित्या गोलंदाज रोशन करतो. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी रोशन अशी कामगिरी करत असताना गोलंदाज बघायला मिळतो. रोशन पुन्हा एकदा 5वं चेंडू घेऊन तयार. वेळेस पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आता राजू चेंडूला फील्ड करेल. तत्वर 2 धावा सहजरित्या पूर्ण. संत गतीने चाललेला सामना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येवर अजून मोठा फटका खेळण्यामध्ये यश आलं नाहीये, कारण हे पॉवर प्लेचे षटक आहे ते मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 17 या आकड्यावरती. तोंड कोणावर असणार आहे खतरा. तितका चांगला प्रहार. निखिल चेंडू खाली आले, चुकी झाली. टेक कॅच विन मॅच म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस अशा प्रकारचे सोपे गेला 18 या आकड्यावरती. इथून येणारे 18 चेंडू आणि
49 धावांची गरज. इथून रन रेट वाढलं जात आहे. निखिल आलाय गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक वैयक्तिकरित्या हाताळण्यासाठी. संघासाठी तिसरं षटक असेल तर वैयक्तिक स्वतःचा दुसरा स्पेल घेऊन तयार झालाय. इथून पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झाली आहे. 2 क्षेत्ररक्षणामध्ये बदल बघायला मिळतो. वेळेस पहिला चेंडू खराब राहिला गेला. चेंडू बॅकएंड एरिया रिजन मध्ये दन करत गेला सीमा रेषेजवळ, परंतु तद्वारा मयूरने चांगले क्षेत्ररक्षण राहिले गेला. दोनच धावेवरती समाधान मानलं जाणार आहे. इथून वाईड +2 49 स्वरूपामध्ये ह्या 3 धावा खर्च करतो गोलंदाज निखिल. पहिला चेंडू सुद्धा तशाच प्रकारचा राहिला होता एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च करत असताना. त्यानंतर यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यावेळेस रोशन चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. इथून काय घडलं जात आहे. धावचीच्या स्वरूपात संधी निर्माण झाली होती, परंतु त्या ठिकाणी चुकली गेली. यावेळेस धावचीच्या स्वरूपात तिथे नाहीतरी इथे बाद व्हावं लागतंय मयूर या फलंदाजाला आणि बॅक टू दी डगआउट यावं लागतंय. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. सामना आपण खेळता पहिल्याच सामन्यामध्ये खराब स्थितीमध्ये त्याचा पाठलाग करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. थोडस थकवा मात्र नक्कीच राहिला गेला मयूरच्या चेहऱ्यावरती. तदनंतर धावचीच्या स्वरूपात बाद होत तंबूच्या आश्रयाला आलाय. जो नवीन फलंदाज गेलाय विजय. गोलंदाजी चांगली राहिली होती, परंतु फलंदाजी सुद्धा तितकी चांगली करावी लागेल ज्या प्रमाणे. मात्र रोशन या फलंदाजानं 36 धावा आपल्या नावावरती नोंदवल्या गेल्या. त्या कारणास्तव मात्र एक सुदर्शन बुगलेपाडा संघ 67 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्याचप्रमाणे मोठी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. यावेळेस निखिलच्या विरोधामध्ये पूर्ण एकदा पंच दर्शवते. स्टंप लाईनचे खूपच बाहेर चेंडू नक्कीच त्रिफळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु मिस झाला. ते रिॲक्शन ते ॲक्शन बघायला मिळाली खेळपट्टीवरती. गोलंदाज निखिलच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 24 आकड्यावरती. अजूनही अर्धा पल्ला सुद्धा गाठवू शकले नाहीये. इथून पूर्ण एकदा स्वेअर चेंडू नक्कीच भरकटलेली गोलंदाजी बघायला मिळत आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून निखिल सातत्याने जो प्रयत्न आहे शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे त्यावरती मात्र यश आलं नाही आहे. विजय गेला मैदानाच्या आतमध्ये. अजून यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त यासाठी संघर्ष करत होता मागच्या 2 चेंडूवरती. ते मात्र शक्य करून दाखवलं. यावेळेस दांडी गुल पूर्वेश गोलंदाजीमध्ये पहिल्या 5 चेंडूवरती 5 चौकार केल्यानंतर यावेळेस केले तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील कारण हवेचा झोत उभारला गेला. जर मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट होतं तर सरळ कन्वर्ट होईल 6 धावांसाठी, परंतु त्या विघ्नहर्तेचं कार्य आजच्या दिवसात जय भगव वाकसई या संघाला कोण करून देणार हे सुद्धा तितकंच बघणं तितकंच गरजेचं असेल. ओगो फायटर बेंद्रपाडा संघ आपला कर्णधार लगेचच आपला निर्णय कळवायचा. पण नाणेफेकी जिंकली गेले यानंतर लगेचच मॅच ऑन होणार आहे.
इथून निखिल चांगली गोलंदाजी करतो. दुर्पेश गेला रेड हिटर आहे, परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल यावेळेस. बॅकफूटवरती पूर्णपणे बॅकफूटवरती संघ आपल्याला बघायला मिळतोय. जवळजवळ पराभवाच्या दिशेने वाटचाल केली जाते, परंतु क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही आहे. ज्या ठिकाणी 6 चेंडू एक धावी होत नाही आहे, त्या ठिकाणी 6 चेंडू 6 षटकार सुद्धा घेतले जाऊ शकतात. त्यामुळे क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितीचा खेळ आहे. त्या खेळात काहीच आधी सांगणं. यावेळेस पुन्हा एकदा दांडी गुल केली गेली, मिडल स्टंप मात्र उडवला गेला. यावेळेस पुन्हा एकदा जागा भरून खेळण्याचा मानस राहिला गेला. फलंदाज ट्रिक असेल. इथून या स्पर्धेची हॅट्रिक या 5व्या दिवसामध्ये आपल्या नावावरती नोंदवू शकेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण ज्याप्रमाणे याआधी या स्पर्धेमध्ये नक्कीच ती किमया घडून झाली आहे, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये निखिल आपल्या नावावरती हॅट्रिक नोंदवू शकेल का? बॅक टू बॅक 2 दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना बघायला मिळाला आहे. आणि या तिसऱ्या चेंडूवरती काय होणार आहे? सॉरी 4 चेंडू झाल्यात, ऑन हॅट्रिक नाही आहे. 2-1 चेंडू निर्धाव हाताळला गेला होता. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करतोय गोलंदाज देखील. आणि जवळजवळ मात्र विकेटच्या दिशेचा जो दरवाजा होता तो बंद होताना बघायला मिळतं. दोन्ही संघ आमच्या समवेत यापुढे होणारा सामना असेल वाघोबा फायटर बेंदरपडा विरोधात मोरिया 11 मोहाले. तर मोहाले बघितलं तर अभिजित चिंबाटे यांचा संघ आहे. चांगल्या रीतीने यंदा संघामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये बघायला मिळतं. सातत्याने चांगली खेळी राहिली गेली आणि आज या मिठागरच्या मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ करत प्रभावित केलं जाणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. आणि सकाळच्या सत्रात लाईव्ह स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आमच्या समवेत ऑपरेटर भावेश जाधव ब्रँड ऑफ अगरवाडी, तदनंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुषारजी कुर्ले, हे सुद्धा अगरवाडीचा ब्रँड आहे. नक्कीच अचूकरित्या चेंडूला त्या ठिकाणी फोकस करताना बघायला मिळालेत. अचूक कामगिरी राहिली गेली त्यांच्या माध्यमातून सुद्धा. या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम कार्य बघायला मिळतं. गोलंदाज निखिलच्या माध्यमातून पहिल्याच सामन्यामध्ये आपल्या नावावरती हे षटक राहिला गेला. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम नक्कीच झाला, एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगलं नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी राहिली गेली निखिलच्या माध्यमातून. 2 धावांच्या मदतीने षटकाची समाप्ती होत धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 30 या आकडेवारीवरती. यातून येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज. इथून रन रेट वाढले गेले, 18ची सरासरी गाठावी लागेल. कारण गोलंदाजी मार्क वरती चंदन, आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली यावेळेस चंदन कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. प्रत्येक गोलंदाजी राहिली गेली 3 षटकाच्या अखेरीस धावाच्या सरासरीने 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. यावेळेस राजेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. मयूर चेंडू खाली आल्यात, कोणती चुकी करणार नाही. पहिल्या शेडवरती सॉफ्ट डिसमिसल 105 जाईल मयूरच्या माध्यमातून. फलंदाज राजेश ठरला. आजच्या दिवसात प्रदर्शन जे एकदम खराब बघायला मिळालं, त्यासाठी मात्र त्याला ठेवलं होतं. बाउंड्री लाईन वरती तैनात झाले होते. तदनंतर खराब क्षेत्ररक्षण करत मात्र आपल्या संघाला नाराज केलं गेलं. दोन येणारे 11 चेंडू 37 धावांची गरज आहे.
पुन्हा फुलटो चेंडू त्यावरती आक्रमण, चेंडू हवेमध्ये. राजू चेंडू जवळ जातोय, कोणतीच चुकी करणार नाही. एक सब डिसमिसल या वेळेस सुद्धा बघायला मिळालं. चांगला फटका राहिला होता, प्रॉपर कनेक्ट भोगले पडा संघ आपण बघतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे, चांगली फलंदाजी राहिली आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रभावित केलं गेलं. तर प्रमोद गेलाय यावेळेस फलंदाजीसाठी. अविनाशचे बंधू बघायला मिळत आहेत. अविनाश मात्र बॅक टू दी डगआउट आल्यात. गोल्डन डकचं शिखर होताना त्यांचे बंधू मात्र गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद हा फलंदाज, फुलटो चेंडू त्यावर आक्रमण, चेंडू मध्ये अंकित चेंडूला फील्ड करेल. त्या दूर मात्र एकदा पूर्ण झाली. जेवण स्वतःकडे स्ट्राईक ठेवून घेतोय. तो मात्र अशक्य असं समीकरण आहे, परंतु मोठे फटके जर राहील तर लगेच मॅच मध्ये येणारा येणार 9 चेंडू आणि 36 धावांची गरज. 6 षटकार जर आले इथून तर मॅच मध्ये परत येईल. जय भगवाक्स इथून निखिल चुकी करतो. चांगली गोलंदाजी राहिली गेली, चांगली फलंदाजी नव्हती आणि क्षेत्ररक्षण तर एकदम खराब राहिलं गेलं त्याच्या माध्यमातून. आणि ह्या चुकांना माफी नसते. या सामन्यात कराड मोठा स्कोअर आपण उभा केलाय, त्या कारणास्तव अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण तुम्हाला पराभूत करू शकत नाहीये, कारण एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेवलाय. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. मयूर प्रयत्न करतोय, परंतु त्या ठिकाणी 2 धावा काय रोखू शकणार नाहीयेत. चांगली गोलंदाजी राहिली गेली, इकॉनॉमिकल स्पेल. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा संकेत झालं असता तर जयवंतला मागे यावं लागलं असतं, परंतु तसं काही झालं नाहीये. 3 धावा सरळ धावून काढत असताना जयवंत तो संख्या 3 फ्ला होत असताना जाऊन पोहोचले गेले 36 सेकंदावरती. स्क्वेअर चेंडू हाताळला जातोय चंदनच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला जातोय. चेंडू हवेच्या जोतावरती सरळ फेकून दिला गेला. 6 धावांसाठी आजच्या दिवसातील पहिला षटकार आलाय प्रमोद यांच्या बॅट मधून. धावसंख्या अजूनही 24 धावांची गरज आहे. जर आपण बघितले तर जाऊन पोहोचले गेले 43 आकड्यावरती. तोडले 4 षटकार खेचावे लागतील. इथून तर 6 चेंडू मध्ये 4 षटकार येत आहेत, तर मॅच विन होईल. जय भगवा वक्से या संघ तो नक्कीच आशेचा किरण मात्र दाखवला गेलाय प्रमोद या फलंदाजांनी. जर सुरुवात चांगली झाली असती सुरुवातीच्या षटकामध्ये तर यावेळेस धाबा कमी राहिली असत्या, कारण म्हटलं होतं की धावसंख्या मोठी नाही आहे 5 षटकांच्या अखेरीस, परंतु त्याचा पाठलाग करत असताना फलंदाजांचं जे महत्वपूर्ण योगदान होतं ते काही देऊ शकले नाही आहेत. त्या कारणास्तव बॅकफुटवरती आहे. इथून येणारे 6 चेंडू 4 षटकारांची गरज, 24 धावांची गरज आहे. पहिला चेंडू अप्रतिमरित्या डिलिव्हर करत असताना अंकित ह्या गोलंदाज निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चेंडू की त्या गोलंदाजाचा एमएलएस फुलटो चेंडू पंचदर्शनाचा बिमार स्वरूपाने 9 चेंडू त्या ठिकाणी हाताळला जातोय. फ्रीच संकेत असेल की सुदर्शन चक्र फिरले जाणार आहे त्या चेंडूवरती. नक्कीच यावेळेस जर या चेंडूवरती चौकार आला असता तर अजून मॅच मध्ये रंगत आली असती, परंतु प्रमोद याच्या फळीतून एक षटकार आलाय. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक वरती इथं फ्रीजचा सामना करण्यासाठी धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन विसावली गेली 45 आकड्यावर. पुन्हा अजूनही 22 धावांची गरज, येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच अजूनही वाहन आहे.
त्यावेळेस चांगला फटका, नेक्स्ट टाइम स्ट्रोक. त्या ठिकाणी मयूर प्रयत्न करतात, परंतु नो मन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तद्वार 2 धावा सहजरित्या पूर्ण. दोन्ही समीकरण तर अशक्य आहे, परंतु प्रमोद ते शक्य करून दाखवू शकेल का? येणार आहे 4 चेंडू 20 धावांची गरज. 4 चेंडू 20 धावांची गरज असताना चांगला फटका आला यावेळेस. मयूर त्या ठिकाणी चुकी करतोय, सेल सोडला जातोय, तद्वार एकच धावेवरती समाधान मानलं जात. 3 चेंडू 19 धावांची गरज. इथून जर 3 षटकार आले तर सुपर ओव्हर या स्पर्धेची मात्र पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल. कारण आजचा 5वा दिवस आपण बघतोय, 5व्या दिवसातील पहिला सामना. आतापर्यंत सुपर ओव्हर तरी बघायला मिळाली नाही आहे. लोअर फुलटो चेंडू, तिकडे चंदन कोणती चुकी करणार नाही आहे. जयवंतच्या खेळीला सुद्धा या ठिकाणी पूर्ण विराम लागलाय. तो चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. साहिल गोलंदाजाच्या विरोधामध्ये साहिल गेलाय, जवळजवळ पराभूत झालाय. जय भगवा वागचे संघ चांगली खेळी राहिली आहे, परंतु मिडल ओव्हर मध्ये चांगली खेळी साकारू शकले नाही. मिडल ऑर्डरचे फलंदाज वेळेस चांगली एज लागली गेली, त्या ठिकाणी कोणती चुकी झाली नाही दिनेशच्या माध्यमातून आणि विजयी झाला. पहिला सामना आपण पूर्ण लढत आहे आणि या संबंध जपण्याचा प्रयत्न जो या स्पर्धेच्या माध्यमातून राहिला गेला. आणि ही नियमावली आहे, कंपल्सरी हँडशेक करावं लागेल, याची नोंद घ्या.